गल्लीमध्ये तुझ्या माय बापा राहत होते, त्या गल्लीमध्ये राऊंड मारून वापस ये. त्या कलेक्टरला प्रश्न पडला, आणि एका कायदा मंत्र्याला भेटायलोय. अशा माणसाला भेटायलो, केम्ब्रिजच्या विश्व गेटवर नाव लिहिले, द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या ज्ञानाच्या प्रतीकाला मी भेटायलोय. आणि ते बाबासाहेब मला म्हणतात की ज्या ठिकाणी तू राहत होता त्या ठिकाणी जाय आणि काय कर, एक चक्कर मारून वापस ये. ते गाडी घेते, सीटवर पुढच्या बसते, बाजूला ड्रायव्हर असतो, बॉडीगार्ड असतो. तो गाडी घेऊन काय करतो, आपल्या राहण्याची वस्ती होती त्याला पण महारवाडा म्हणायचो. तोही अधिकार बाबासाहेबांनी दिला. जातीचा उल्लेख बी केला, कार्यक्रम डिलीट आहे. आता जातीचा उल्लेख बी केला, कार्यक्रम डिलीट आहे का नाही? मग एवढं आपल्याला दिले. येणाऱ्या 14 एप्रिलला फक्त बांगो 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 म्हणायसाठी नाही, येणाऱ्या 14 एप्रिलला मोकार नाचायसाठी नाही, है ना. येणाऱ्या 14 एप्रिल पर्यंत काही काही कटिंगचा प्रकार बदलला, काही काहीचा आता पीक गायब केलं, तण ठेवले त्यांना. काही काही एवढे दलितर पाहिले मी, भवानीत बाळी घातली त्यांना. काही काही एवढे केस वाढीले, पुढून चालताना बाई वाटायला. अरे बदलणं काळाची गरज आहे. बाबासाहेबांचं राहणीमान पहा, ऍटिट्यूड पहा, सुटा बुटा कोटा. राहणीमान कसं पाहिजे, सुटा बुटा कोटा. किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट मिलाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम आहे ते, आपल्याला कसं राहावं लागलं ते जमन आपल्याला.